एक महत्त्वाची बातमी समोर येते कोल्हापुरातून। कोल्हापुरात हटके टाईप प्रचार करण्यात येतोय। तुळगुळ घ्या, गोड गोड बोला, महायुतीला मतदान करा। संक्रांतीचे निमित्त महायुतीकडून प्रचारासाठी ही टॅगलाईन वापरण्यात आलेली आहे। कोल्हापूर महानगरपालिकेचे निवडणूक ही प्रत्येक पक्षाने दिलेल्या टॅगलाईनमुळे राज्यभर गाजते। या निवडणुकीत महाविकास आघाडीकडून टॅगलाईनचं महायुतीने चांगलाच प्रत्युत्तर दिल्याची चर्चा रंगली आहे। संक्रांतीचा सण अवघ्या काही दिवसांवर आल्याने आता उमेदवारांनी स्वतःची टॅगलाईन तयार करत प्रचार सुरू केलाय। महायुतीच्या उमेदवारांनी तिळगुळ घ्या, गोड गोड बोला, महायुतीला मतदान करा असं म्हणत प्रत्येक मतदाराच्या घरी जाऊन तिळगुळ देत अनोखा प्रचार सुरू केलाय। मतदार आणि नगरसेवक यांचं नातं नेहमीच दृढ असतं, ते आणखीन गोड व्हावं यासाठी हटके पद्धतीनं कोल्हापुरात प्रचार सुरू केलाय। आता जसं 14 तारखेला संक्रांती आहे आणि 13 तारखेला आमचा प्रचार पिरियड हा संपणार आहे, त्यामुळे आम्ही महायुतीनेही एक टॅगलाईन काढलेली आहे की तिळगुळ घ्या, गोड बोला आणि महायुतीला निवडून द्या, असा हा आमचा टॅगलाईन आहे। ह्याच्या मागं आमचं एवढंच आहे रिझन की जे तिळगुळ देऊन जे गोडवा आमच्यात निर्माण होणार आहे, तो गोडवा आमच्यात आणि आमच्या मतदारांच्यात तो बॉन्डिंग असाच राहू दे आणि अशाच प्रकारचं चांगलं एखादं बॉन्डिंग आमचं एस्टॅब्लिश होऊन राहू दे। खरं तर कालपासूनच आम्ही तिळगुळ वाटप चालू केलेलं आहे, कारण संक्रांती 14 तारखेला आहे आणि महानगरपालिकेची निवडणूक ही 15 जानेवारीला आहे। शेवटचा हा वॉर पिरियड आमचा चालू आहे, त्यामुळे सकाळी 9लाच आमची प्रचार यंत्रणा घराबाहेर पडते आणि कालच आमच्या डोक्यात असा विचार आला, संकल्पना आली की बाबा संक्रांत तर 14 तारखेला आहे आणि प्रचार आमचा 13 तारखेला संपणार आहे, तर महायुती म्हणून आम्ही एकत्रित आता ही निवडणूक लढवतोय आणि पहिल्यांदाच महानगरपालिकेवर हिंदुत्वाचा भगवा झेंडा फडकवण्याचा आमचा मानस आहे आणि तो निश्चितच 16 तारखेच्या निकालात गुलालात आणि महानगरपालिकेच्या इमारतीवर भगवा फडकणारच। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।